तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिलाय। विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळतानाचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ समोर आल्यावर राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव वाढला होता। मात्र आपण काहीच चुकीचं केलेलंच नाही, आपण रमी खेळतच नव्हतो, तो गेम मोबाईलवर वारंवार येत होता, तो स्किप करत होतो असं ते म्हणाले। या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांना पत्र देणार असल्याचंही ते म्हणाले। प्रकरणाची चौकशी करा, चौकशीत दोषी आढळलो तर राजीनामा देऊ, नाहीतर ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांना कोर्टात खेचू, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असंही माणिकराव कोकाटे म्हणाले। मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेला आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, अब्रू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। हाऊसमध्ये माझं काम होतं, 6 वाजता हाऊसचा टाइम होता, माझी लक्षवेधी होती आणि मला माझ्या OSD कडनं किंवा कोणाकडनं तरी माहिती मागवायची असेल तर SMS करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथं त्यांना मध्ये येता येत नाही। त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता। मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला। तो गेम पॉपअप होतो सारखे 5-5 1-1 सेकंदाला ते गेम येत असतात। तो गेम मला तो स्काईप करता आला नाही, कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून। स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं, पण नंतर तो स्काईप केलेला आहे, पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही। त्यामुळे तशा प्रकारचं जे गेम येतात वारंवार सारखे, तो काही एकच गेम येत नाही। आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर 5G मध्ये आपण चाललोय। त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात, पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात, पण स्काईप पण ते 30 सेकंद होत नाही। आणि हा 18 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे, जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो तर तेवढ्या वेळातला हा 10-15 सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले।